एक अशी केस जी सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे आणि इंडियन हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असेल तर एकच नाव येते, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. तर या केसमध्ये असं काय घडलं होतं आणि नेमकं ही गोष्ट सगळ्यांना का बरं माहीत असली पाहिजे? लॉ स्टुडंट्सला तर माहिती आहे, पण सिटिझन्सला सुद्धा का माहीत असलं पाहिजे याचं उत्तर देते. तर ह्या केसमध्ये केशवानंद भारती एका मठाचे स्वामी होते. त्यांनी 1963चे जे केरला लँड रिफॉर्म्स ऍक्ट पास झालं होतं त्याला चॅलेंज करायला सुप्रीम कोर्टात पोहोचले होते, असं सांगत की त्यांचे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाले आहे. आणि फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाले म्हणजे आर्टिकल 368 सुद्धा त्याच्या पिक्चरमध्ये आलं होतं. कारण की सगळ्यात मोठा प्रश्न होता जजेसच्या समोर की कॅन पार्लमेंट अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे अमेंडिंग पॉवर्स आहेत का पार्लमेंटला आणि काय काय अमेंड करू शकते पार्लमेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर त्यांचे पॉवर्स अनलिमिटेड आहेत की कुठे ना कुठे रेस्ट्रिक्ट करायला पाहिजे. याच्याच सोबत 24th अमेंडमेंट ऍक्ट, 25th अमेंडमेंट ऍक्ट आणि 29th अमेंडमेंट ऍक्ट सुद्धा चॅलेंज केलं होतं स्वामींनी. आणि त्यांनी असं म्हटलं होतं, या केसमध्ये जजेसचा व्ह्यू असा होता की ही केस ऍक्च्युली 100 साईट कराव्या लागल्या होत्या केसेस सुनवाईमध्ये. 68 डेज लॉंग ट्रायल चाललं आणि सगळ्यात मोठी आणि लॉंगेस्ट केस अशी म्हटली आहे केशवानंद भारतीची केस. तर या केसमध्ये 70 पेक्षा जास्त कॉन्स्टिट्यूशन्सला सुद्धा स्टडी करावं लागलं होतं आणि या केसला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतात. आणि या केसमध्ये 13 जजेसच्या बेंचला कॉन्स्टिट्यूट करावं लागलं होतं आणि 7 जजेसच्या मेजॉरिटीनी या केसचं डिसिजन आलं होतं. तर या केसमध्ये अँसर असं दिलं आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एक्सेप्ट द बेसिक स्ट्रक्चर. तर बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय काय येतं? सुप्रिमेसी ऑफ लॉ येते, बेसिक स्ट्रक्चरमध्ये रूल ऑफ लॉ येतं, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, वेलफेअर स्टेट, डेमोक्रेसी, एव्हरीथिंग. आणि आजपर्यंत या केसचा असा इम्पॅक्ट आहे की आपण आर्बिट्ररीनेसनी आपण कॉन्स्टिट्यूशनला अमेंड करू देत नाही, तर आपण पॉवर्स आपल्या हातात घेतलेले आहे आणि कॉन्स्टिट्यूशनला सेफगार्ड केलाय. याच केसनी बेसिक स्ट्रक्चरची डॉक्ट्रिन सुद्धा दिली होती, म्हणजे जे आपले बेसिक फीचर्स आहेत ते कोणीच अमेंड करू शकत नाही आणि सगळ्यांना आपले राईट्स मिळणार हे एन्श्युअर केलं होतं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने. नक्कीच ही इन्फॉर्मेशन सगळ्यांसोबत शेअर करा. कॅप्शनमध्ये मी तुम्हाला केसचं नाव सुद्धा साईट करत आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की वाचा.